खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून उद्या कोर्टात हजर करणार भोंदू खरातला घेऊन पोलीस मेडिकलसाठी दाखल। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नाशिक पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या नाशिकमधील घरी एसआयटीकडून 15 ते 20 मिनिटं झाडाझडते। महिला पोलीस गेटवरून उड्या मारून खरात शिरल्या। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात खरातच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार। कल्पना खरातसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। खरातची पत्नी फरार, शोध सुरू। खरातचा पुण्यातील सीए, पुजारी आणि सराफा व्यावसायिकाची चौकशी। खरातच्या 6 तासाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर। पुण्यातल्या एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणात मॅनेजरला 1 कोटीची लाच दिल्याची बाब उघड। भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या व्हीआयपी लोकांचा शोध घेतला जाणार। लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह परदेशी पाहुण्यांनी लग्नाला हजेरी लावल्याची एसआयटीकडे माहिती। खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर सुद्धा पोलिसांच्या रडारवर। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय, सूत्रांची माहिती। भोंदू खरात सोबत असलेल्या संबंधांबाबत शिंदेचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा अनिसचा आरोप। गोडसेंचा खरात सोबतचा व्हिडिओही आला होता समोर। भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची, मात्र उत्पन्न लाखांचं दाखवून कर भरला जायचा। खरातनं बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा आरोप। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता। बंडलबाज खरात शाकाहारी असलेल्यांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून मासा खायला द्यायचा। काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखोंची रक्कम लुबाडल्याचं समोर। एसआयटीच्या तपासात खरातचं पितळ उघड। भोंदू खरात आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचा एकत्र फोटो व्हायरल। खरातच्या गळ्यात तुळशीहार घालत वीणा देऊन सत्कार करतानाचा फोटो समोर। अंधारेंच्या आरोपांनंतर आपण खरातला ओळखत नसल्याचं साळुंखे यांनी केलं होतं वक्तव्य। भोंदू ऋषिकेश वैद्यनं पीडितेला पती आणि मुलाला मारण्याची धमकी दिली होती। पतीनं भोंदू ऋषिकेश वैद्यला पीडित पत्नीला फोन न करण्यास सांगितलं होतं, तर ऋषिकेश वैद्यनं पीडितेला ब्लॅकमेल करून भेटायला बोलावल्याचं तपासातून समोर। मंत्री झिरवाळ मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर झिरवाळ बैठकीला अनुपस्थित राहणार। महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। ताराराणींविषयी वक्तव्य केलं तेव्हा एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते। पहिला निषेध एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हायला हवा, राऊतांची टीका। तर ताराराणींना परस्पर जैन घोषित करण्याचा अधिकार कोणी दिला, राऊतांचा निशाणा। ताराराणी जैन नाही, मराठा होत्या हे जैन समुदायानं समजून घ्यावं। नयन पद्मसागर नेहमी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर 52 कबूतरखाने बंद असण्याचं कारण नयन पद्मसागरच, निलेशचंद्र मुनी यांची टीका। ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न। हिंदू मराठा साम्राज्यासाठी ताराराणींचा संघर्ष होता। संजय राऊत यांचं वक्तव्य। ताराराणींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करताय का, राऊतांचा हल्लाबोल। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य, तर रितू तावडेंच्या प्रश्नावरून राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। खरातनं अजित पवारांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। रोहित पवारांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची मागणी। कुणाला अजित पवार नको होते, चाकणकर, सुनील तटकरे वारंवार खरातकडे जात होते, लवांडे यांचा आरोप। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी। भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर। अक्षय कर्डिले दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। दर 195 रुपये 5 पैशांनी वाढले। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही। रात्री 12 वाजल्यापासूनच सिलेंडरची दरवाढ लागू। प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून इंधन दरात वाढ। 100 ऑक्टेन पेट्रोलची दिल्लीत किंमत 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेलचे दर 92 रुपये 99 पैसे प्रति लिटरवर। 2 ते 3 आठवड्यात इराणसोबतचं युद्ध संपणार। अमेरिका इराणमधून लवकरच बाहेर पडणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीचे संकेत।
ट्रम्प यांच्याकडून आतापर्यंत 12 वेळा इराणवर विजय मिळवल्याचा दावा. युद्धाच्या दिवसांपासून ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्यानं बदल. 2 मार्च रोजी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचं वक्तव्य, तर 9 मार्चला संपूर्ण विजय मिळवायचा आहे असं वक्तव्य. 11 मार्चला युद्ध कोणत्याही क्षणी संपू शकतं असा केला. इराणची अमेरिकेला धमकी. मायक्रोसॉफ्टसह 18 टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार. मायक्रोसॉफ्टसह गुगल, ॲपल कंपन्यांवर हल्ल्याची धमकी. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाची ठिकाणं सोडण्याचा इशारा. लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ. गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना फटका बसल्यानंतर दरवाढीचा निर्णय. लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यानुसार 5 ते 10 रुपयांनी महागला. बुलढाण्यात एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांग, तर पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण. नागपूरमध्ये ऑटो एलपीजी गॅस दरात 15 रुपयांची वाढ. सध्या नागपूरमध्ये ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवर. शहरातील 80% एलपीजी पंप बंद. नागपूरमधील जवळपास सर्व ऑटो एलपीजी पंप बंद. शहरात असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 20 पंपांपैकी ऑटो एलपीजी साठा शिल्लक नसल्यानं सर्वच पंप बंद. पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ प्रवासी भाडं वाढवून देत नसल्यानं रिक्षा व्यावसायिक हवालदिल. पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले. रत्नागिरीतील एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा. एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळणार. गॅस पुरवठा कमी झाल्यानं व्यवस्थापकांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा. शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांवर संकट. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांचा घोषित बंद. रस्त्यावरील रिक्षांची वर्दळ कमी. नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुखपदी माजी आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती. नंदुरबार आणि अंमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानं पक्षाकडून मोठी जबाबदारी. पाणी प्रश्नासंदर्भात बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये पंचायत समिती सभापतींची भेट. पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं 8 ते 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित. तातडीनं उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. वर्धेच्या देवळीमधील प्रलंबित प्रश्नांवर आमदार राजेश बकाने यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांचा मोबदला आणि मोबाईल टॉवर यासारख्या समस्यांवर सविस्तर चर्चा. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव गावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. पोलीस बंदोबस्त तैनात. अचानक बसवलेल्या पुतळ्यामुळे माढ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. पुण्याच्या लोहगावमध्ये स्कूल बस चालकाची बेफिकीर धाव, भरधाव आणि बेदरकारपणे बस चालवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. परभणीच्या पूर्णा इथे गुरुबुद्धी स्वामी मठात महिलेवर अत्याचार. गुरुबुद्धी मठातील महाराजांचं दर्शन करून देतो म्हणून महिलेवर अत्याचार. पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपी शिक्षक चंद्रशेखर मानवत याला अटक. नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग. 8 ते 9 मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती तपासातून समोर. व्हॅनमध्ये बसवताना उतरवताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप. संशयित चालक सुरेश नामदेव पाटीलला पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान. पैठणचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्याकडून नुकसानाची पाहणी. शेती नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना. बीडच्या येळंबा घाट परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा. ज्वारी पीक जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अवकाळी पाऊस. चिया शेतीचं नुकसान. केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कलिंगडाची निर्यात थांबल्यानं आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांना फटका. उष्णतेचा पारा वाढत असल्यानं शेतातच कलिंगड खराब होत आहेत. कृषी विभागानं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या 40गावमधील कोदगाव शिवारात ज्वारीचं पीक जमीनदोस्त. अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरवरील गहू आणि संत्रा पिकाला फटका. कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबतच काही ठिकाणी हरभऱ्याचंही नुकसान. तर एका गोठ्यावरील 3 पत्रे उडून अंगावर पडल्यानं गायीचा मृत्यू. धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळीचा उद्योगावर परिणाम. महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेडातील फटाका उद्योग संकटात. काम बंद होण्याच्या भीतीनं रोजगाराचा प्रश्न बिकट.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा गोंदियातील शेतकऱ्यांवर परिणाम. निर्यात ठप्प झाल्यानं बाजारात कलिंगडाला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती, तर बाजारपेठांमध्ये दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. गडचिरोलीच्या रंगय्यापल्लीमध्ये 181 कुटुंबांना वनहक्काचे पट्टे वाटप. गेल्या 30 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वनहक्कांचे पट्टे प्रकरण अखेर मार्गी. आमदार धर्मराव आत्राम यांनी स्वतः रंगय्यापल्लीला भेट देत पट्टे वाटप केलं. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांची कारवाई. 3 दिवसात 51,54,000चा दंड वसूल, तर 852 वाहनांवर पुणे पोलिसांकडून जप्तीची कारवाई. लातूर महानगरपालिकेकडून 4 कोटींचा कर वसूल. शेवटच्या दिवशी 1,533 नागरिकांनी मालमत्ता कर भरला. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ते, पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित 16 महत्त्वाच्या विषयांना मंजुरी. सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शकतेवर बोट ठेवत भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला जोरदार आक्षेप. नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा. एसआयआरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मालेगावचं राजकारण तापणार. शहरातील एसआयआर हेल्प सेंटरवरून भाजप आक्रमक. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीएलओ अधिकाऱ्याच्या कामावरही घेतला आक्षेप. नागपूर सूर्यनगरमधील विनापरवानगी झाडांची छाटणी केल्याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे महापौरांचे निर्देश. सूर्यनगर वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून महापौर आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार. कापणी केलेल्यांकडून झाडांच्या वयानुसार नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना. वर्धेच्या देवळीत महाराष्ट्र केसरी आणि राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेला सुरुवात. 42 जिल्ह्यातील खेळाडू स्पर्धेत सहभागी. हे आयोजन कुस्तीची दिशा बदलणारं ठरेल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. तर इथून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मल्ल घडावे, रामदास सडस यांनी व्यक्त केली अपेक्षा. नांदेडच्या मुखेडमधील बेटमोगरामध्ये चैत्र बारस निमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन. शिवलिंग बादशाह मठ संस्थांकडून कुस्ती स्पर्धेचं आयोजन. कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील नामवंत पैलवान सहभागी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उमरीत मारोतीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा ओढण्याची परंपरा अखंड सुरू. नागरिकांची मोठी गर्दी. जळगावच्या 40गाव मधील कुंझर गावात पारंपरिक पोवाडे कार्यक्रमाचा उत्साह. पौराणिक पात्रांचे प्रभावी सादरीकरण आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. पिंपरी चिंचवडमध्ये महापौर चषक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा. प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरू असलेल्या भव्य स्पर्धेत देशभरातील 445 पुरुष आणि 50 महिला खेळाडूंचा सहभाग. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ पंदेरी इथे खड्डे बुजवण्याच्या कामात गैरप्रकार. खड्डे बुजवताना डांबराचा वापर नाही. ग्रामस्थांकडून विचारणा झाल्यानंतर ठेकेदारानं कामगारांसह केला पोबारा. जळगावच्या 40गाव तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट. उन्हाच्या तीव्रतेचा फटका. धरणांमधील पाणी झपाट्यानं कमी. अनेक गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता गंभीर होण्याची शक्यता. जालन्याच्या धावडा परिसरात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकणं सुरू. शेकडो वन्य प्राण्यांची भटकंती थांबणार. वन्य प्राण्यांची तहानही भागणार.